याच कारणासाठी फार्मा कंपन्या आमच्याबरोबर जॉईन होतात. आम्ही तुमचा वेळ वाचू, पैसा वाचू, श्रम वाचू, कष्ट वाचू, स्ट्रेस वाचू. हे झालं कंपन्या संदर्भात. आता कंपन्या डेव्हलप होतील, कंपन्या मोठ्या प्रमाणात काम करतील, त्याबद्दल आपला काही विषय नाहीये. तर एमआरचं काय? जसं की तुम्ही आम्ही एमआर आहे, पहिल्यापासून आपण एमआर म्हणून काम केलेलं आहे, परंतु कुठल्याही एमआरचं 1,00,000 रुपये पेमेंट झालेलं नाही कधी. काही मोजक्याच लोकांना झाले. मग ते लोक काम कसे करतात हे पहिले समजलं पाहिजे. पहिली गोष्ट, आज तुम्ही कोण आहात? तर जनरल, काही लोक जनरल एमआर असतील. एक साथ आपण लक्षात कन्सेप्ट घेऊ. एक जनरल एमआर असतील, काही लोक स्मार्ट एमआर असतील आणि काही लोक ब्रँड एमआर असतील. तर माझा उद्देश आहे प्रत्येक एमआर, फक्त हा जर व्हिडिओ बघितला तर तुमच्या लक्षात येईल गोष्ट की आपण एमआरचं, स्मार्ट एमआरचं, ब्रँड एमआर सुद्धा होऊ शकतो. आणि ब्रँड एमआरला मार्केटमध्ये किंमत आहे त्याचं 1,00,000 रुपये महिन्याचं पेमेंट असतं. काम फक्त कसं करायचं, कुठल्या पद्धतीने कामकाज करून घेतलं पाहिजे हे समजलं पाहिजे. तर पहिला विषय येतो लक्षात घ्या की एमआर हा कस्टमरकडे जाताना एक 16-17 मुद्दे लक्षात घ्या. बारकाईने समजून घ्या. हा व्हिडिओ सरासरी 10 मिनिटाचा होईल. बारकाईने जर समजून घेतलं तर तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने कामकाज करायचं. हा पूर्णपणे माझ्या 20 ते 25 वर्षाचा सार आहे. माझं नाव संतोष पांडे. ॲज अ बिझनेस स्ट्रॅटेजिस्ट आणि ॲज अ फार्मा ट्रेडर म्हणून मी काम करत आहे. इथिकल फार्मा ट्रेडर म्हणून काम करत आहे. भरपूर कंपनी लोकांना मी माहीत आहे. दुसरी गोष्ट, माझे भरपूर व्हिडिओ लोकांनी ऐकले पण असते, बघितले असते, पण आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम खतरनाक आणि चार्मिंग पर्सनॅलिटी लोकांसाठी हा व्हिडिओ खास आहे. पहिला विषय तो लक्षात घ्या की ब्रँड एमआर, स्मार्ट एमआर किंवा एमआर हा जनरल कस्टमरकडे बघण्याचा त्याचा उद्देश काय असतो. तर जनरल एमआर हा डॉक्टरकडे जातो फक्त आणि फक्त या कारणासाठी, तो म्हणजे बिझनेस किंवा स्वार्थ. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त डॉक्टरकडे जातो. आणि हे कित्येक उदाहरणातून स्पष्ट झाले आहे. आज 25 ते 30 तारीख आणि महिन्याची शेवटी आपण फक्त स्वतःसाठी डॉक्टरकडे जातो. आणि हे जनरल एमआरचं लक्षण आहे. तुम्ही कोण आहात बारकाईने चेक करा. दुसरा मुद्दा, एखादा स्मार्ट एमआर हा काय करतो, डॉक्टर करतो कायमस्वरूपी लक्षात घ्या गरज आणि समस्येसाठी जातो. म्हणजे काय, डॉक्टरांची गरज आणि समस्या आपण कोणते क्लिअर करू शकतो, कोणत्या पद्धतीने कामकाज करू शकतो, या कारणासाठी स्मार्ट एमआर जातो. परंतु ब्रँड एमआर या अर्थाने जातच नाही. ब्रँड एमआर हा समोर डॉक्टरकडे जाण्यासाठी जातो. तो फक्त म्हणजे बर्निंग डिझायर, म्हणजे डॉक्टरांची बर्निंग डिझायर काय, दुसरी गोष्ट डॉक्टरांचा गोल काय, या कारणासाठी जातो. इथंच आपला फरक क्लिअर होतो की मला ॲज अ डॉक्टर मी एमआर आहे का, ब्रँड एमआर आहे का, स्मार्ट एमआर आहे. इथंच आपला मॅटर क्लिअर होतो की आपण नक्की कस्टमरकडे जाण्याचा उद्देश काय. हा एक मुद्दा जर घेतला तर भरपूर ह्याच्यामध्ये मुद्दे तयार होतील की तुम्ही काम कसं करावं तुम्हाला समजेल. आणि दुसरा मुद्दा येतो लक्षात घ्या, फॉलोअप सिस्टम. फॉलोअपकडे ॲज अ कस्टमरकडे येताना आपण फॉलोअप कुठल्या पद्धतीने घेतो. तर जनरल एमआर हा फक्त काय करतो की इरेग्युलर फॉलोअप असतो. पण स्मार्ट एमआर तसं काम करत नाही. स्मार्ट एमआर हा सिस्टमॅटिक प्लॅन करतो की डॉक्टरचा 11 वाजता आपल्याला कॉल असेल तर आपण तिथं सरासरी 11:15 वाजता 10:30 वाजता पोहोचलं पाहिजे. पण भरपूर एमआर लोक चला भरपूर ऊन पडलेला आहे, आता काय करावं म्हणून डॉक्टरच्या बाहेर जाऊन 2-2 तास वेटिंग करतात. डॉक्टर सीसीटीव्ही तर बघत असतो की आपण काम कसं करतोय. तर का त्या बिचाऱ्याने तुमची जॉईन व्हावं, मुद्दा समजून घ्या बारकाईने. परंतु ब्रँड एमआर तसं काम करत नाही. ब्रँड एमआर हा सिस्टीम हॅकर आहे. हा काय करतो लक्षात घ्या, सिस्टीम हॅकिंग प्लॅन राहतो. म्हणजे भरपूर एमआर वेटिंग मध्ये बसले असतात, पण अचानकच हा येतो काय, डॉक्टर जाऊन भेटतो काय आणि मागे निघून पण जातो काय. हा डॉक्टर पाशी 1-1 तास बसतो काय, 15-15 मिनिट बसतो काय. आपल्या इथं 2-2 मिनिट सुद्धा कोण डॉक्टर आपल्या वेळ देत नाही. सिस्टीम हॅक करणारा व्यक्ती बना, रेग्युलर व्यक्ती फक्त बनून राहू नका. माझं एक पर्सनल मत आहे, लक्षात घ्या की तुम्ही एमआर किंवा स्मार्ट एमआर बनून राहू नका. भले हा व्हिडिओ किती वयस्कर ॲज अ एमआर बघत असतील किंवा काही फ्रेशर लोक बघत असतील, मुद्दा हा असे समजून घ्यायचा की आपल्याला सिस्टम हॅकर बनायचं. कस्टमरना आपल्याला कोण बोलवलं पाहिजे अशा पद्धतीची स्वतःची सिस्टम डेव्हलप करा. कंपनीवर डिपेंड राहू नका, स्वतःची सिस्टम तयार करा. ही मार्केटचा रूल तयार करणं ही पूर्णपणे ब्रँड एमआरची गरज आहे. त्याच व्यक्तीला हाय पेमेंट मिळतं, रेग्युलर व्यक्तीला काही मिळत नाही मार्केटमध्ये. उदाहरण पिक्चर क्लिअर करतो, लक्षात घ्या की आपण जर एखाद्या बँकेत जात असेल तर अचानक कोणतरी बँकेत जाऊन काय करतो की एखादा व्यक्ती जातो, अचानक पैसे भरतो काय, मागे निघून जातो काय, आणि आपण त्या लाईनीत उभं राहतो पैसे भरण्यासाठी. हा त्याच्यामधला आपल्यामध्ये फरक आहे लक्षात का, तर त्या बँकेसाठी किंवा बँकेनं त्यासाठी किंवा त्याला बँकेसाठी असं काहीतरी नियोजन तयार केलेलं आहे. आपण ते करणं महत्वाचं आहे. दॅट इज द सिस्टम हॅकर बनणं गरजेचं असतं. आणि सिस्टम हॅकर हे फक्त ब्रँड एमआर म्हणतात, किरकोळ एमआर बनत नाही. आपण कुठल्या स्टेजमध्ये चेक करा. दुसरा मुद्दा येतो वर्क फेस. म्हणजे काय, वर्क टाइम. म्हणजे डॉक्टर पुढं आपण बसल्यानंतर फेस टाइम आपला काय, डॉक्टर पुढे बसण्याचा आपला टाइम काय. जनरल एमआर टाइम काय असतो, सरासरी दिवसातून तुम्ही 10-15 कॉल करता समथिंग. तुमचा टाइम काय, सरासरी 45 ते 50 मिनिट. पण ते जर स्मार्ट एमआर हात घातला तर तो सरासरी काम किती करतो, 60 ते 80 मिनिट. कसं घ्या, चांगला पिरियड आहे. हळूहळू जनरल एमआर पासून स्मार्ट म्हणलं पाहिजे, स्मार्ट एमआर पासून ब्रँड म्हणलं पाहिजे. इथंपर्यंत ठीक आहे, काढायचं नाही की बाबा 60 ते 80 मिनिटं. परंतु ब्रँड एमआर तसं कामच करत नाही. ब्रँड एमआर फक्त दिवसातून 5 कॉल करतो, परंतु 150 मिनिटं दिवसातून कॉल करतो. 150 मिनिटं आपण डॉक्टर समोर बसतो. दॅट इज द फेस टाइम. म्हणजे बनतात काय, बोलतात काय नक्की, आतमध्ये डॉक्टर बरोबर बोलतात काय, डॉक्टर त्यांना बोलवतो काय, आपण कसं साईडला बसलेलो असतो काय, हा काय प्रकार चाललाय. आणि ही कंडिशन तुम्ही बघत आहात. दॅट इज द ब्रँड एमआर. ब्रँड एमआर हा कमीत कमी 150 मिनिट डॉक्टर पुढे बसतो. एका डॉक्टर पुढे बोलत नाही. हे 4-5 डॉक्टरांचं आपण उदाहरण देतोय, लक्षात घ्या.
दिवसातून तो सरासरी 5 कॉलच करतो, पण एकदम परफेक्ट 10 पैकी 5 कॉल हे त्याचे डन असतात. तसं या पुढचा डेव्हलपमेंट पिरियड घेऊ की जसं डॉक्टर कॉल करताना 8 ते 10 कॉल करतो असतो जनरल एमआर, परंतु स्मार्ट एमआर हा सरासरी 10 ते 15 कॉल करतो. अबो 15 कॉलच्या पुढे काय फोकस करतो. परंतु ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी दिवसातून सरासरी 100 डॉक्टरांच्या टचमध्ये असतो. मी म्हणजे कॉल करतो, टचमध्ये असतो. कसा करतो हे पण सांगतो तुम्हाला. पर डे वर्क ऑन 100 डॉक्टर्स अँड कॉल ओनली 5. तो 5च कॉल करतो, पण डन करतो पर डे मध्ये. 100 कॉल कसे काय पद्धतीने करावे हे समजलं पाहिजे. हा झाला लक्षात घ्या डॉक्टर कॉलचा विषय. दुसरी गोष्ट डॉक्टर बिहेवियर. डॉक्टर बिहेवियर मध्ये काय विषय येतो की डॉक्टर्स जनरली एमआरला वेळ देत नाही. आणि नाही बाबा डॉक्टर बिझी आहे, काही पण सांगतो, तुम्हाला बाहेर पाठवतो, तुम्ही पण तयार होता आणि त्या पद्धतीने काम करतो. हे जनरल एमआरचं वर्क झालं. परंतु ब्रँड एमआर जेव्हा काम करतो किंवा स्मार्ट एमआर जेव्हा वर्क करतो, स्मार्ट एमआर हा वेळेनुसार जातो की बाबा 11 वाजता पोहोचलं पाहिजे, 1:30 वाजता पोहोचलं पाहिजे. डॉक्टर कॉल देत नाही, बाहेर तुम्ही मीटिंगला बसता, नो प्रॉब्लेम. लक्षात घ्या सिस्टम हॅकर असा करत नाही काम. त्याने ब्रँड एमआर, ब्रँड एमआर काम काय करतो तर डॉक्टर त्याला जाऊ देत नाही. एखादा एकतर कॉल आज जात नाही आणि जर गेला तर त्या डॉक्टर बाहेर काढतो. का अशा काही तिथं आतमध्ये गोष्टी चालू असतात की डॉक्टरला त्याच्या पेशंटपेक्षा किंवा त्याच्या भुकेपेक्षाही त्याचा इम्पॉर्टंट वाटतो की हा व्यक्ती फार इम्पॉर्टंट आहे. दॅट इज द ब्रँड एमआर. ब्रँड एमआर स्मार्ट एमआर मधला बेसिक जर डिफरन्स समजून घेतला, काही स्क्रीनवर आहे तुम्ही बघू शकता. जमले तर हे पॉईंट लिहून काढा, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करा. माझ्या 25 वर्षात सार आहे सगळं लक्षात घ्या. हा एमआर विषयी स्मार्ट एमआर ब्रँड एमआर विषयी लक्षात घ्या. आम्ही या संदर्भाचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतो की आपण समोरच्या डॉक्टरला हॅक कसं करावं. लक्षात घ्या कंपनी सपोर्ट करत असते, काही कंपनी सपोर्ट करत पण नसते. काही कंपनी सपोर्ट जर करत असते तर आपण कुठल्या पद्धतीने उतरलं पाहिजे, कुठल्या पद्धतीने कामकाज केलं पाहिजे, याच्यासाठी आम्ही ब्रँड एमआरचे 3-3 दिवसाचे प्रोग्राम घेतो. समोरचा व्यक्ती ब्रँड झाला पाहिजे तर 1 लाख रुपये पेमेंट मिळलंच पाहिजे. फक्त जर किरकोळ तुम्ही 20 आणि 30 हजारामध्ये जर राहत असाल तर लक्षात घ्या साहेब आयुष्य संपत चाललंय. आज किती तुमच्या मागच्या माझ्या पुढच्या पिढ्या आम्ही यावर म्हणून काम केलं आहे, किती तुमच्या मागच्या पिढ्या फक्त 20 आणि 30 हजार जगत आहेत आणि आपण त्यात काळजी खुशीत आहे. नाही बाबा एका कंपनीत 15 वर्ष काम केलं. अरे काय करायचं या 15 वर्षाला. आज घरावरचे पत्रे उडलेले नाहीत. कुठल्या पद्धतीने आपण घरामध्ये आपण मोठ्या गाड्या आणू शकत नाही. आपण शेजारी बघतो की किती मोठा झाला आणि आपण काय करतोय आयुष्यभर एमआर म्हणून जगायचं का ब्रँड एमआर म्हणून जगा. थोडी पुढची स्टेज घ्या. ब्रँड एमआरच्या पुढे मॅनेजर पण आहे, पण मॅनेजर कुठल्या पद्धतीने मला हे पण समजलं पाहिजे. परंतु एमआर मध्ये आपण एमआर म्हणून जगू नका तर ब्रँड एमआर म्हणून कामकाज केलं पाहिजे. हा मुद्दा एक बारकाईने समजून घेतला तर पुढचं कामकाज होतं. थोडंसं पुढचा पॉईंट घेऊ की जनरल एमआर हा सरासरी 10 पैकी 1 रेशो असतो. जर दिवसातून 1 डॉक्टर 10 कॉल करतात तुम्ही, 10 पैकी 1 डॉक्टर तुमच्याबरोबर जॉईन होतो. काही वेळेस पण जॉईन होत नाही सर, आता लिहावं लागते तर म्हणून लिहिलं आहे. काही वेळेस अख्खा एक दिवस तुम्हाला कोण जॉईन होत नाही. ही सिच्युएशन आहे सध्याची मार्केटची. तर आणि स्मार्ट एमआरचं कसं आहे 10 पैकी 3 डॉक्टर कॉल करतो ॲव्हरेज. लक्षात घ्या आज ज्या एमआरला सरासरी 20-30 हजार पेमेंट आहे, 30 किंवा 50, 30 ते 40 हजार पेमेंट आहे ना, तो स्मार्ट एमआर नक्की म्हणतो. पण आपला मुद्दा चालाय लक्षात घ्या 1 लाखाचा. 1 लाख रुपये पर एमआरला कसे मिळावेत हा मुद्दा समजण्यासाठी आम्ही कामकाज करत आहे. दॅट इज द ब्रँड एमआर. आणि ब्रँड एमआर लक्षात घ्या दिवसातून सरासरी 10 पैकी 5 कॉल हे त्याचे डन असतात. छोटी मोठी ऑर्डर नसते. डॉक्टरच म्हणून ऑर्डर टाकतो, डॉक्टरला ऑर्डर नाही टाकली त्याला वाटतं की अरे मी अडकलोय का काय. तसंच घ्या त्या डॉक्टरला भीती वाटली पाहिजे. आपला प्रॉब्लेम काय की आपण डॉक्टरच्या मागे कन्व्हिन्स करण्यात, डॉक्टरला अट्रॅक्ट करण्यात आपली पूर्ण जिंदगी बर्बाद झाली. तसाला आपण काम काय नाही करू शकत. तर हे मुद्दे समजले पाहिजे की आपण कशा पद्धतीने सिस्टम ॲज अ डॉक्टरला आपण हॅक केलं पाहिजे, कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे समज. आणि श्रीमंत लोक हे काम करतात, गरीब लोकांचं हे कामकाज नाही सिस्टम हॅक करणं, आणि करता आली पाहिजे. आणि हे ब्रँड लोकांचं लक्ष नाही. रूलमध्ये राहू ना, विदाउट रूलच्या बाहेर पडून नाही, रूलमध्ये राहूनच हे कामकाज करायचं. कसं करायचं तुम्हाला थोड्या वेळा सांगतो. लक्षात घ्या कस्टमर लास्ट वर्ड. सरासरी लक्षात घ्या एखाद्या कस्टमरकडे म्हणजे डॉक्टरकडे आपण गेल्यानंतर डॉक्टर काय बोलतो एमआरला, तर जनरल एमआर काय बोलत होतं की काहीच बोलत नाही किंवा नेक्स्ट टाइम मी म्हणतो काहीच बोलत नाही डॉक्टर लोक. का आणि तुम्ही त्याच्या फायद्याचं काही कामच करत नाही, तुमच्याशी बोलणार कशाला. मग जनरल एमआर जातो बाबा 1-2 प्रोडक्ट सांगतो आणि माघार निघून येतो. प्रश्न मिटला. काय झालं सर ऑर्डर निघत नाही. डॉक्टरमध्ये प्रॉब्लेम नाही रे, तुमच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही डॉक्टरचा असा कोणता मुद्दा हातात घेतला की जेणेकरून डॉक्टर तुमच्याबरोबर जॉईन होईल. हा प्रकारच नाही आपल्याकडे. परंतु स्मार्ट एमआर थोडीशी पुढची पद्धती आहे की पुढील वेळेस ऑर्डर देतो किंवा छोटी ऑर्डर मिळेल अशा पद्धतीने काय सांगतात तो डॉक्टर लोक. छोटी मोठी ऑर्डर मिळत असते का, तो स्मार्ट एमआर आहे कारण त्याला भरपूर दिवस झालं. तुम्ही म्हणता की एक्सपिरियन्स एमआर. मार्केटमध्ये फ्रेशर आणि एक्सपिरियन्स असा काही संबंध नाही. काय डीप वर्क का कोणाचा आहे हे फार इम्पॉर्टंट आहे. त्या डॉक्टर विषयीचं डीप वर्क काय दॅट इज आरसीपी. लक्षात घ्या रिअल कस्टमर पर्सन ऑडिट. समजा कस्टमरचं ऑडिट करता समोर लक्षात समजलं पाहिजे की ह्या व्यक्तीने कुठल्या पद्धतीने जॉईन करू हे समजलं पाहिजे. त्याने तर ब्रँड एमआर स्टेज या गोष्टीवर थोडंसं फोकस केला पाहिजे. कस्टमरचे लास्ट वर्ड जेव्हा आपण एखाद्या ब्रँड एमआर जातो तर डॉक्टर त्याला थँक्यू म्हणतो. जेव्हा आपल्या डॉक्टर थँक्यू म्हणतो तर समजून घ्या साहेब आपण कुठल्या लेवलला पोहोचलो. आहे का तशी तुमच्याबद्दल काही कंडिशन की डॉक्टर तुम्हाला थँक्यू म्हटलंय, एखादं काम केलं म्हणून नाही तर तू आला म्हणून थँक्यू म्हणलाय, अशी कंडिशन आहे. नसते तर क्रिएट करा. दॅट इज द ब्रँड एमआरचं लक्षण आहे. लक्षात घ्या ओके. आणि स्वतःचा रेफरन्स द्या कायमस्वरूपी. लक्षात घ्या
डॉक्टर हे स्वतः रिपोर्ट देतात की त्या डॉक्टरकडे जा, याकडे जा, त्याच्याकडे जा. जर असे रिपोर्ट तुम्हाला मिळत असतील तर तुम्ही ब्रँड एमआरच्या स्टेजमध्ये आहात, उत्तम आहे, कॉंग्रॅच्युलेशन. परंतु थँक्यू डॉक्टर म्हणता विसरता कामा नये. ह्या लेवलचं मेंटॅलिटी किंवा ह्या लेवलची पर्सनल डेव्हलप करणं फार काळाची गरज आहे. लक्षात घ्या, हे काही मुद्दे आहेत की 1,00,000 रुपये पेमेंट कंपनी आपल्याला का पे करावं यासाठी काही मुद्दे आहेत, हे लक्षात घ्या. थोडा पुढचा विषय प्रोडक्ट संदर्भात बोलूया आपण. जनरल एमआर हा काही क्वांटिटी वाईज बोलतो, लक्षात घ्या. जनरल एमआर हा क्वांटिटी वाईज बोलतो, लक्षात घ्या. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, स्मार्ट एमआर हा कायमस्वरूपी डॉक्टर आणि प्रोडक्टमध्ये एक विश्वासाचं नातं निर्माण करण्याचं कामकाज करत असतो. आणि ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी प्रोडक्टला ब्रँड करतो. त्याला माहिती आहे की, लक्षात घ्या, की मला जर कोणाचा हात पकडून काम केलं तरच मी मोठं बनणार आहे. एकटा उतरून काही काम करू नये, तर तुम्हाला कंपनीचा सपोर्ट घ्यावा लागेल, कंपनीमध्ये पुढचा सपोर्ट घ्यावा लागेल, टीमचा सपोर्ट घ्यावा लागेल, तेव्हाच व्यक्ती ब्रँड बनतो. ब्रँड बनणं म्हणजे समोरच्या व्यक्तीला हातात हात घेऊन पुढे घेऊन जाणं. एकटा होऊ शकत नाही. एकटा व्यक्ती जर तुम्ही सक्सेस बनत आहात तर लक्षात घ्यायचं की तुम्ही कधी ना कधी दिवस येणार आहात. तर समोरच्या 4 लोकांना समोर घेऊन जाता आलं पाहिजे. दॅट इज द कंपनी, दॅट इज द प्रोडक्ट. यांना पुढे घेऊन जाता आलं तर तुम्ही ब्रँड बनता. ही मार्केटची गरज आहे. या गोष्टीची गरज ओळखून तुम्ही कामकाज केलं पाहिजे. हा प्रोडक्ट संदर्भाचा मेसेज आहे. दुसरा विषय लक्षात घ्या की स्मार्ट टीम वर्क, म्हणजे मी तुम्हाला असे काय म्हटलं की टीम बरोबर काम करतात. आता भरपूर एमआर लोकांनाही माहीतच नाही की बाबा जनरल एमआरला की आपली स्वतःची पण एक टीम असते, हे माहीतच नाही. कोण आहे त्याची टीम बाबा? तर टीम आहे कोण? स्टॉकिस्ट. कोण त्याची टीम आहे? HR. कोण टीम आहे? मॅनेजर. कोण आहे? डॉक्टर. कोण आहे? ओनर आहे कंपनीचा. एखादी छोटी कंपनी असेल तर तुम्ही ओनर पण तुम्हाला मदत करतात. तर ही टीम आहे. ह्या टीमला कामाला कसं लावायचं हे ब्रँड एमआर शिकवतं. आणि ब्रँड एमआर त्यांच्याकडून टीम म्हणून कामकाज करून घेतो. आणि ही टीम, दॅट इज द स्मार्ट टीम. त्याला मी मास्टर माइंडसेट गेम म्हणतो, लक्षात घ्या. या मास्टर माइंडसेटमध्ये हे खेळता आलं पाहिजे तुम्हाला. आणि सरासरी एखादा जो स्मार्ट एमआर आहे तो काय करतो? डॉक्टर आणि प्रोडक्टमध्ये फॉलोअप घेतो. म्हणजे काय? स्मार्ट टीम वर्क संदर्भात जनरल एमआरला काहीच माहित नसतं. स्मार्ट एमआर काय म्हणतो की बाबा फॉलोअप घेतो. तो कोणाचा घेतो? तर स्वतःचा फॉलोअप घेत असतो. स्वतःचा फॉलोअप घेत असतो. परंतु ब्रँड एमआर तसं काम करत नाही. ब्रँड हा टीमला कामाला लावतो. हा त्यातला मुद्दा स्मार्ट टीम संदर्भाचा आहे. कंपनी ग्रोथचा विचार हा जर जेव्हा त्याच्या डोक्यात विचार येतो तर जनरल एमआर काय म्हणतो? माझ्या पगारीपुरतं माझं भागतंय, प्रश्न मिटला. स्वतःच्या पगारीपुरता कायमस्वरूपी विचार करतो. पण स्मार्ट एमआर थोडा पुढच्या स्टेज असतो. नाही, आपण फक्त पॉझिटिव्ह थिंकिंग विचार करत राहू, काम करत राहू, बघूया पुढे काय होते. पण ब्रँड एमआर तसं विचार करत नाही. ब्रँड एमआर काय म्हणतो? लक्षात घ्या की मी ह्या कंपनीमध्ये टॉप हेडक्वार्टर असलं माझं. एखाद्या एमआर 3 लाख सेल असेल तर माझा 5 लाख असणार. हा टॉप हेडक्वार्टरला केलेलं काम आहे. लक्षात घ्या, ब्रँड एमआर. आणि तो कायमस्वरूपी हा विचार करतो की माझी कंपनी गुड नाही, ग्रेट कशी बनेल. माझी कंपनी गुड न राहता माझी कंपनी ग्रेट कशी बनेल याच्यावर सगळ्यात जास्त फोकस हा ब्रँड एमआर असतो. आणि ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी ग्रेटसाठी काम करतो. जेव्हा आपण एखाद्या कंपनीला ग्रेट बनवतो तर आपण आपोआप ग्रेट बनत असतो. आपण लक्षात घ्या, आपण गुड राहू शकत नाही, आपण आवरेज राहू शकत नाही. का? तर आपले विचार, आपले थॉट आहेत ते त्या लेवलचे असतात. हे ब्रँड एमआरचे थॉट आहेत. लक्षात घ्या, ब्रँड एमआर हा त्या पद्धतीने कामकाज करतो. जनरल एमआर हे कामकाज करू शकत नाही. का? तर त्याची मेंटॅलिटी त्या लेवलची असते की आपली पगार मिळायचा प्रश्न मिटला. स्मार्ट एमआर काय म्हणतो की बाबा चला पॉझिटिव्ह थिंकिंग वर्क करू. योग्य आहे, पण काय चूक नाही. का? तर स्मार्ट एमआर हा ब्रँड एमआरच्या दिशेनं जायची त्याची पावलं पडलेली आहेत. परंतु जो सध्याला ब्रँड एमआर आहे की त्याला वाटतं की आपण असं काम काय करावं, तर तो त्या हेडक्वार्टरमधला तो टॉप एमआर असतो. आणि प्लस कंपनीला ग्रेट बनवण्यासाठी काम करतो. त्याला कंपनीशी थोडंसं तर वाईट तर बोल ना, तर रागाला जातो. लक्षात घ्या, हे कंपनी सांगू नये. कंपनी एक खतरनाक आहे, बेस्ट आहे. काय करायला कंपनी? हा माइंडसेट असतो. लक्षात घ्या, हा माइंडसेट त्या एमआरला ब्रँड बनवतो. थोडा पुढचा मुद्दा बघूया आपण की बाबा रूल्स. सरासरी लक्षात घ्या, जनरल एमआर हे रूल्स पाळत नाहीत की बाबा आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे. जनरल एमआर रूल पाळत नाही, पण स्मार्ट एमआर रूल पाळतात. आणि ब्रँड एमआर काय करतात? रूल्स हॅकर असतात. आता रूल्स हॅकर म्हणजे काय समजून घ्या बारकाईने. मी म्हणत नाही की लक्षात घ्या की डॉक्टरांचा कॉल न करता ते धंदा आणतात, हा माझा म्हणण्याचा अर्थ. परंतु ते डॉक्टरच्या टचमध्ये राहतात. डॉक्टरच्या अशा काही गोष्टीवर ते कामकाज करतात की डॉक्टरचा कॉल न करता सुद्धा डॉक्टर त्याला ऑर्डर देतो. रूल्स हॅकर बना, रूल्स मेकर बनू नका. लक्षात घ्या, रूल्स तयार करणं महत्त्वाचा मुद्दा नाही, रूल्स हॅकर करता पाहिजे, रूल्स हॅक करता पाहिजे. लक्षात घ्या, एखाद्या बँकेमध्ये आपल्याला लोन जर मिळत नसेल तर आपण कुठल्या माध्यमातून घेतो? तर याचा अर्थ नाही की आपण डॉक्युमेंट न करता किंवा आपण वेगळ्या पद्धतीने कामकाज करून पैसे कमवावे, हा माझा म्हणायचा अर्थ. लक्षात घ्या, रूल्स हॅक करता जमलं पाहिजे. आज जे राजकारणी लोक आहेत किंवा जे काही टॉप मोस्ट लोक आहेत किंवा जे काही श्रीमंत लोक आहेत, ते कुठल्या पद्धतीने विचार करतात? तर ते रूल मोडत नाहीत, ते रूलमध्ये बसून कामकाज करतात की हा आपण कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे. हे रूल्स हॅकरची स्ट्रॅटेजी. लक्षात घ्या की आम्ही काही शिकवतो 3 दिवसामध्ये की समोरच्या डॉक्टरला कॅच कसं करावं. समोरच्या डॉक्टरला आपण उदाहरण जरा की फार मोठ्या प्रकारचं काही गिफ्ट न देता, आपण डॉक्टर फार मोठं काही वेगळं न देता आपण कशा पद्धतीने त्या डॉक्टरबरोबर आपण एंगेज व्हावं. कंपन्या पैसे देतात बाय वेगवेगळ्या स्वरूपात. लक्षात घ्या, आपण त्या पैशाचं मॅनेजमेंट कसं लावायचं हेही जमलं पाहिजे. लक्षात घ्या, रेग्युलर पद्धतीने जात असेल 10,000 10,000 20,000 हे पण उपयोगाच नाही, किंवा काही छोटे मोठे गिफ्ट देत असाल तेही उपयोगाच नाही.
तुम्हाला रूल हॅक करता आलं पाहिजे, कंपनीला पण आणि एमआरला पण. कसं आहे, कंपनीला आणि डॉक्टरला पण. हे दॅट इज द ही ब्रँड एमआरची स्ट्रॅटेजी असू द्या. ब्रँड एमआर स्वतःचं कामकाज केलं पाहिजे. हे सरासरी 3 दिवसामध्ये हे प्रकाश शिकवता की ब्रँड एमआर कशा पद्धतीने बनलं पाहिजे, काय केलं पाहिजे कामकाज त्याच्यावर. थोडं पुढे जाऊया. स्वतःची ओळख देताना जनरल एमआर काय म्हणतो की मी कंपनीत कामाला आहे, किंवा एखादा स्मार्ट एमआर काय म्हणतो, आय एम अ सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणतो. पण ब्रँड तसं म्हणत नाही. ब्रँड एमआर काय म्हणतो, आय एम अ ब्रँड कन्सल्टंट, आय एम अ सेलिब्रेशन कन्सल्टंट, आय एम अ हेल्थ कन्सल्टंट. म्हणजे काय, तर तो स्वतःचा कन्सेप्ट मार्केट लावत असतो. लक्षात घ्या, अध्यात्म लेवलचा विषय लक्षात घ्या. त्याच्यामध्ये त्याला म्हणतो की ब्रँड स्पिरिच्युअल स्ट्रॅटेजी म्हणतो आपण याला. तुम्हाला हा प्रकारचा माइंडसेट शिकता आला पाहिजे. याच्यामध्ये सर्व काही सामावलेलं आहे. ब्रँड स्पिरिच्युअल स्ट्रॅटेजी. आणि ही जर प्रकार वापरला तर तुमच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचे चार्मिंग पर्सनॅलिटी तयार होते. मार्केटमध्ये कामकाज करण्यासाठी तुमच्या एक वेगळ्या पद्धतीचा आयाम तयार होतो. थोडा पुढचा मुद्दा घेऊया आपण. स्वतःला काय पाहिजे हे जे जनरल एमआर विचारतो तो तुम्हालाच काय माहित नाही. मला काय पाहिजे मलाच कळत नाही, काय नाही, मी का काम करतोय तेही त्याला माहित नसतं, दिवसभर कुठं जातो हे त्याला माहित नसतं. चांगली कंपनी म्हणतो तिकडे फिरत असतो. तर स्मार्ट एमआर तसं काम करत नाही. स्मार्ट एमआरला एम असतं, लक्ष माहित असतं, स्पष्टच असते की काम कसं करावं, कशा पद्धतीने जावं, स्पष्ट नक्कीच असते. आणि स्मार्ट एमआर हा थोडा ब्रँड एमआरच्या दिशेने जायचं पाऊल असतं. पण ब्रँड एमआर तसं काम करत नाही. ब्रँड एमआर हा कंपनीमध्ये लक्षात घ्या टॉप पोझिशन म्हणून काम करत असतं. आपली पोझिशन टॉप आहे, स्वतःला माहित असते की आपल्याला टॉप पोझिशनला पोहोचायचं, किंवा सध्याला मी टॉप आहे, अजून मला पुढे जायचं. हे तर एकदम स्पष्टच असते. या गोष्टीची क्लॅरिटी असते. माणसाला 2 शब्द फार महत्त्वाचे आहेत लक्षात घ्या, क्लॅरिटी आणि फोकस. आणि हे ब्रँड एमआर मध्ये एकदम ठसून भरलेलं असतं की मला काय करायचं माहित असतं, आणि दुसरी गोष्ट कशा पद्धतीने जायचं हे त्याला पक्क माहित असतं. एकदम स्पष्टच असते की ब्रँड एमआरचे 2 गुण असतात. थोडं पुढचा विषय घेऊया की टार्गेट. जर विचारलं की एखाद्या एमआरला टार्गेट काय, तर जनरल एमआर म्हणतो की काय नाही, लाख 1.5 लाख सहज आहे, किंवा काय माहित नाही म्हणतो टार्गेट काय, कंपनी सांगितलं फिक्स होईल. मग बाकीचे एमआर सांगतात, दोन्हीचे पण म्हणतात की हा आम्हाला एवढं टार्गेट आहे. पण ऍक्च्युअली ते टार्गेट माहित नसतं. आणि काही स्मार्ट एमआर लक्षात घ्या की ए म्हणून काम करतात, किंवा मी 1.5 लाख रुपये कमवले तर मला 1, 2, 4 हजार 5, 10 हजार इन्सेंटिव्ह मिळणार. हा, ते ए म्हणून काम करतात, ते उत्तम माहिती करायचं. पण ब्रँड एमआर तसं काम करत नाही. ब्रँड एमआरला माहित असतं की आपण ए म्हणून काम करता कंपनीच्या व्हिजनवर काम करावं. आणि व्हिजन हे कंपनीचं 5 वर्षासाठी असतं. 5 वर्षामध्ये माझी कंपनी 50 कोटीला न्यायची. तर तो एमआर किंवा तो ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी लक्षात घ्या 50 कोटीसाठी काम करत असतो. की मी इथं काय करू, मी कुठला प्रोडक्ट पाडू, कुठल्या पद्धतीने कामकाज करू. तर त्याला टार्गेट नाही घेतलं सगळं, तो व्हिजनचं काम करत असतो सगळं. आणि व्हिजनचे तो काय करतो, तुकडे पाडतो, त्याचं ए मध्ये रूपांतर करतो. की मला एखादी कंपनी माझ्या हेडक्वार्टरमध्ये कायमस्वरूपी सेट करायचे 10 लाख सेलसाठी पर मंथ. मग काय करता येईल, हे व्हिजन घेऊन डोक्यात तो कामकाज करत असतो. हे ब्रँड एमआरचा विषय लक्षात घ्या. थोडा पुढचा विषय घेऊ सॅलरीचा. सरासरी जर सॅलरी विचारली की जनरल एमआर 10 ते 20 मध्ये सरासरी त्याची बेसिक सॅलरी असतेच. हे जर तुम्ही ह्याला घातला स्मार्ट एमआर तर 30 ते 60 हजार पर्यंत जातो. पण ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी लक्षात घ्या 60,000पासून ते 1 लाखापर्यंत. म्हणून माझा म्हणण्याचा उद्देश आहे की ब्रँड एमआर कायमस्वरूपी 1 लाखावर फोकस करून कामकाज करावं. आणि हा मेसेज लॉंग टर्म आहे लक्षात घ्या साहेब. ॲज अ ब्रँड बनण्यासाठी 1 लाख फोकस ठेवा, तुमच्या करिअरमध्ये नक्की ग्रोथ होईल. मार्केटमध्ये असे एमआर आहेत, काही लोक सांगत नाहीत की माझी सॅलरी किती आहे, का तर त्या कंपनीवर तो एक वेगळ्या पद्धतीने कामकाज करत असतो. आणि ही गोष्ट भरपूर लोकांची आहे. काही लोक सांगत नाहीत, तुमचे मित्रच असतील मे बी, परंतु त्या कंपनीमध्ये तो ब्रँड म्हणून कामकाज करत असतो. हा पहिला मुद्दा येतो. ॲज अ वर्क बिलीफ म्हणलं तर वर्क बिलीफमध्ये लक्षात घ्या की जनरल एमआर हा हार्ड वर्कवर काम किंवा विश्वास ठेवतो. स्मार्ट एमआर हा कायमस्वरूपी स्मार्टवर फोकस करतो. परंतु ब्रँड एमआर हा डीप वर्कवर फोकस करतो. तो आतमध्ये घुसतो की असंच का, अशा पद्धतीने काय केलं पाहिजे. स्मार्ट वर्क हार्ड वर्क ठीक आहे यार, पण डीप वर्क तुम्ही काम करत आहात, पण नक्की काम कुठलं करताय, हार्ड वर्क की स्मार्ट वर्क, इथंच आपल्याला माहिती होतं. पण डीप वर्क हा मुद्दा किती माहिती होता. तर ब्रँड एमआर हा कायमस्वरूपी डीप वर्क काम करतो, डीपली आतमध्ये घुसतो की एक्सवायझेड डॉक्टरला कुठल्या पद्धतीने मी क्रॅक करू, कंपनी मला तिथं ग्रो करायचं कुठल्या पद्धतीने होतं पाहिजे, हा प्रोडक्ट मला घुसवायचा असेल आणि हा प्रोडक्ट मला ह्या एरियामध्ये आपला टॉप ब्रँड करायचा असेल तर मी काय केलं पाहिजे. या प्रकारच्या काही स्वतःहून स्ट्रॅटेजी राबवल्या जातात. तिथं ब्रँड एमआर, ब्रँड एमआर एक अलग पहचान आहे त्याची. दुसरी गोष्ट लास्ट मुद्दा येतो एमआर टॉप किंवा डॉक्टर टॉप बरोबर काय असतो विषय, म्हणजे नक्की काय लक्षात घ्या. आपण जेव्हा डॉक्टर बरोबर बोलत असतो ना, नक्की कशा पद्धतीचं बोलणं असतं, काय असतं. तर डॉक्टर बरोबर बोलत असताना आपण काय स्वरूपी लक्षात घ्या की आपण जास्त बोलतो ॲज अ एमआर म्हणून. त्यामुळे काय होतं, डॉक्टर कमी बोलतो. पण कंडिशन कशी लक्षात घ्या की जनरल एमआर मध्ये आपण जास्त बोलतो आणि डॉक्टर फार कमी बोलतात. ती स्मार्ट एमआर मध्ये 50-50 असतं लक्षात घ्या. आता गरज समस्याचा विषय एकमेकाला बोलत असतात, परंतु त्याचा डीप ह्याच्यामध्ये नसतं लक्षात घ्या. ब्रँड एमआर हा स्वतः कमी बोलत असतो आणि डॉक्टर स्वतःहून सर्वात जास्त बोलतो. म्हणजे 80% हा डॉक्टर बोलत असतो आणि 80% हा डॉक्टर बोलत असतो. आणि दुसरी गोष्ट एमआर हा 20% बोलत असतो. हे मुद्दे समजून घेतले पाहिजे. कोण कशा काय म्हणतं आणि कशा पद्धतीने जातं हे जर एमआर जर आपण बारकाईने बघितलं तर कळेल.
एमआरला जर 1 लाख पेमेंट घ्यायचं तर सर काही 16-17 मुद्दे आहेत. मी म्हणत नाही की लक्षात घ्या की 16-17 मुद्द्यामध्ये तुमची क्लॅरिटी एकदम स्पष्ट झाली असेल, पण एक आहे लक्षात घ्या, यातनं 5-10% जर तुम्ही उचल ना तर तुमच्या कामामध्ये फार मोठा बदल पडतो. माझी इच्छा आहे लक्षात घ्या की प्रत्येक एमआरला ब्रँड एमआर बनावं, किरकोळ राहू नका. कारण भरपूर लोकांनी, आम्ही सुद्धा लक्षात घ्या त्या लेवलचे पेमेंट कमवले, तुम्ही सुद्धा कमवू शकता. फक्त काही मुद्दे आम्ही आमच्या एक्सपिरियन्सनुसार मांडले, त्यात मुद्दे काही अडचण पण होऊ शकतात, पण जर आपण त्या पद्धतीने फोकस ठेवला तर नक्कीच तुम्ही एमआरचं स्मार्टचं ब्रँड बनवू शकता. धन्यवाद. थँक्यू.